सगळं चांगलं दिसतंय, अजून किती बदली दा यो पाग येतं का कोंबडा पुढे पळतोय तू पाच्या मागे मागे. चल चावण चावण लग्नामध्ये हजर झाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जर बघितलं तर विशेष म्हणजे आदिताचं मामाचा मुलगा शुभम याचा लग्नाचा पूर्ण माहोलचा व्हिडिओ घेऊन आलोय. स्वस्तिक आणि ओम या ठिकाणी मस्त मज्जा करता येते. सौंदर्याचं रूप तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा हा माहोल या ठिकाणी झालाय. हे बघा, स्वस्तिक तर पूर्ण चिअरिंग मोमेंट मध्ये आहे. बघा, ये होईना बात, म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे. बघा, अंगल वगैरे, टेकड्या छोट्या, आणि इकडे बाजूलाच बघितलं तर एक सुंदर अशी नदी बघा. म्हणजे त्याला दगडी खेळायला भेटलं ते भावना. आणि तो बघा एक दगड घेतोय आणि असा टाकतोय, अशा फील मध्ये या बघा, ये होईला बात. किती सारी फुलं या ठिकाणी, कारण ते मामांनी त्यांनी जतन करून ठेवले. बघा, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचे पण इथं फुलं आहे बघा. हाचाल पाकळी मोका पकडा पकडा पकडा. लगडी बघा कसला खुश झालाय. हा बाबाची बाबा घेऊन आले ते मस्त पैकी. कपडे घालायचे, मग पिप्पीवर बसून फिरायला जायचं बरं का स्वस्तिक. लगेच जायचं नाही, समजलं. ट्रॅक्टरवर बसायचं तोपर्यंत. इथं ट्रॅक्टर पण आहे, इथं ट्रॅक्टरवर बसा. चला ट्रॅक्टरवर बसणार. ट्रॅक्टरचा फील घेतोय, म्हणजे बाईची हवाच. दादा बघून हसतंय आणि ट्रॅक्टर चालविते. म्हणजे गावाच्या आजूबाजूला झाडं असेल ना तर ते घर किती भारी वाटतं बघा. खड्डाक पकड कोंबड्याला, पकडा 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 पकडा. चावण बघा कोंबड्या दादा. चल चावण पाळलाय त्याला का ग? हा का, तिथलं डेंजर आहे पण बरं का. स्वस्तिक बोलते डायरेक्ट अटॅकच करायला लागला होता, है ना. हळदीला पण चेंज कर ना. 3 वेळा तू चेंज करता एकाच दिवसात. 3 वेळा कपडे चेंज. बघा, याला म्हणतात कलबलची आवड. पहिली कधी आलीस मग तू? मी काल आली. अरे बापरे, काल आली लग्नाला? तुझ्या कोणाच लग्न आहे? माझ्या भावाच्या लग्नामध्ये तू पण कलवलीस म्हणायचं. म्हणजे आपण छान. ही पण परी कुठे आहे? परी घरात मध्ये बसली. घरात बसली. मग तिला कधी बोलवणार तुम्ही? नाव इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या पूर्ण होणारी इच्छा पण इथं आहे. आणि परी तर आहेच आहे, आणि आर्या सुद्धा आहे. तर मित्रांनो बघा, मस्तपैकी सगळे एकदम तयार आहे. आणि विशेष म्हणजे शौर्य सुद्धा आहे एकदम. हळदीसाठी काय प्लॅनिंग आहे? घागरा कसा, येलो कलरचा आहे का? रावरी घालायची कसली मस्त पैकी सजून आली. कलर कशी पळून चालली खतरनाक. म्हणजे बघा, आली तर सुरज ढाडगेच्या पैमात आली तर वेडी झाली. कोणती चप्पल घालून पुढे चालली, मग कशात झाली? शूटिंग घेऊन राहिले. हे फनी मोमेंट्स असतात ऍक्च्युली. लग्न घरामधले हाच माहोल असतो, आणि हा माहोल एन्जॉय करण्यासाठी आपला हा व्हिडिओला मस्त मजा करा. येलो घातले बघा, किती भारी भारी येलो घातले. शूटिंग लाजते बघा, कशी लाजते, कशी लाजते बघा, कशी लाजते. दोघांनी पण सेम बस एवढी मस्त शेड. विशेष खोली एकदम भावाचं. कोण आहे स्वस्तिक? कोण आहे? आजी बाबा आहे का? मध्ये घेतात तेव्हा मामी मस्त पैकी. या बघा कसं नियोजन चाललंय बघा. नाही बघा, आर्य कंटाळली, आर्य वैतागली, म्हणते कोंबडी काही येत नाही आतमध्ये. आली हे बघा, डायरेक्ट वरती अटॅक केला. अरे बापरे, हे बघा त्यांना त्यांचं टेन्शन. तू सांग, व्हिडिओ चालू आहे. ताई पण शूटिंग काढते. म्हणजे ह्या मोमेंट्स आहे भावांनो, ह्या मोमेंट्स कॅप्चर करणं खूप महत्वाचं भावांनो. झाली आता स्वस्तिक पण गेलाय त्यांना. काठी नको घेऊ भावा, चल दिलं त्याच्याकडे. नको देऊ आदिता, ते जातीन त्या बोलत जायचं नाही. असं काय करते? नको त्याला पकड नको, त्याला पकड. सगळे आतमध्ये गेल्या, बाहेर काढीन तो कोंबड्या. तिला आता उचलली बघा. फायनली मामीने उचलली आणि एकंदरीत वाजंत्रीला सुरुवात झाली. आणि माहोल बनतोय भावांनो लग्नाचा. गदी करा, तू दादाला गदी करा. काय करतोय मामा? होते टाकतोय का तू? स्वस्तिक शेड बसले का आता मस्त पैकी आतमध्ये? शेड बसले का तुम्ही?
किती मोठं असं मस्तपैकी पिंपळाचं झाड आहे आणि इथं मस्त शुभमचा बॅनर लावला आहे ठिकाणी. इथं आता मस्त थोडीशी वाजत गाजत मिरवणूक होईल. जेवणाचं प्रॉपर नियोजन या ठिकाणी चालू आहे. आपण जर बघितलं तर प्रॉपर पद्धतीने चुलीवरची बाजरीची भाकर या ठिकाणी बनवली जाते. विशेष म्हणजे आज मासवडी आणि भाकरीचा बेत आहे आणि त्याची जी तयारी चालली ती आपण बघू शकता बघा. पूर्ण अशी मोठी परात आहे आणि परात भरून भाकर या ठिकाणी केलं जातं ते. आणि विशेष म्हणजे बघा प्रॉपर त्या या चुलीच्या अग्नीवरून प्रॉपर भाजली जाते भाकर आणि मस्त निखाऱ्यावरती तिला भाजलं जातं. ऍक्च्युली संसार काय असतं आपण बघू शकता बघा. छोटंसं बाळ आहे त्यांचं, त्याला बाजूला ठेवून आज आपली पोटाची खळगी भागण्यासाठी आज हे उपजीविका करण्यासाठी करावं लागतं. पोट प्रत्येकाचं सारखंच असतं पण उपजीविकेसाठी काही ना काही व्यवसाय हा करावा लागतो आणि हा व्यवसाय आपल्या पोटच्या गोळ्याला बाजूला ठेवून अशा पद्धतीने या ठिकाणी केलं जाते. खरंच खूप मस्त गोष्ट आली आहे. प्रांजल एकदम खतरनाक लुक मध्ये आली आहे. हॅलो, हाऊ आर यू? आले सगळे आले ते बघा. सगळे आमचे नातलग या ठिकाणी लग्नासाठी हजर आहे जातीने. हळदीचा पूर्ण सेटअप रेडी या ठिकाणी. फक्त या ठिकाणी नवरा नवरी यायची बाकी आहे आणि हळद चालू होणार. भावानं या ठिकाणी हाय स्वस्तिक तोपर्यंत डान्स करून घेते. लॅब आलाय लग्नामध्ये विशेष खोल आहे बघा. हे लग्नघर आहे. ऍक्च्युली आमचा कसा बसलाय पण कसं आहे बोलावं लागते. ब्लॉग आहे ना. कसं आहे सगळं सामसूम झालंय. रात्रीचे किती वाजले? 1:45 झालाय म्हणजे बघा. आणि आम्ही आताशी येतोय. हळद लागली भावांनो. हळद दादाचा घोगऱ्याचा आवाज आला का तुला? दादा झोपली होती म्हणजे किती दिदी हुशार आहे बघा ना. दिदीला तिकडून आवाज आला दादा झोपल्याचा. गावाकडं मस्तपैकी टेरेसवर झोपण्याचा आनंद काहीसा वेगळा. झोप पण कमी तासाची असूनही खूप सुंदर होते. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. आपली झोप झाली. आपण आता उठतोय आणि आपण बघू शकता खूप अजून आपले पब्लिक अजून झोपलेले आहेत. सकाळ पण आता व्हायला आली आहे. सूर्याने थोड्याशा लाल छटा दिल्या ते आणि आजूबाजूचा जर अंदाज घेतला तर पक्ष्यांचा सुंदर असा किलबिलाट आणि मस्त असं कोंबड्याचं आरवण तुम्हाला या ठिकाणी ऐकू येईल.
शुभ सकाळ मित्रांनो. कोंबड्या वगैरे सगळ्या उठल्या ते सकाळी सूर्योदय होतोय आणि मस्तपैकी आपण आता मॉर्निंगची रपेट घ्यायला चाललोय. बघू शकता सगळेजण उठले ते, काही जण अजून झोपले ते, कारण रात्री झोपायला खूप लेट झाला. सो थोडंफार होत असतं. तर कसं आहे किती जरी लेट झालं तरी थोडा रपेट हा खूप महत्वाचा आहे मॉर्निंगचा, आहे की नाही. आणि विशेष म्हणजे नदी इकडे या साईडला, डोंगराचं पूर्ण प्रतिबिंब या ठिकाणी नदीवरती पडले ना. सूर्य हळूहळू डोंगराच्या कुशीतून वरवर येतोय. मस्तपैकी नदीच्या कडेला जर जात असतो ना आम्ही, थंड हवा ती भारी अंगाला लागते ना, मजाच वेगळी. काय साई डोंगर बघा ना केवढा मोठा आहे. जे लग्न घराचा जो बंगला आहे ऍक्च्युली मामाचा, तो एवढाच आहे. ही शेती सगळी माझी विहीर बघायला आलोय सकाळ सकाळी. हे बघा खोल आहे भरपूर. हे बघा डाळिंब. की हे सुख अनुभवण्यासाठी आहे ना आपल्याला असं कुठं लांब दूरवर जायला नाही लागत. कुठेतरी आपल्याला शोधावं लागतं. आणि हे सुख खरंच या ठिकाणी आहे, कारण हे वातावरण इतकं लाजवाब, इतकं सुंदर आहे. म्हणजे काहीतरी नवीन नवीनच बघायला भेटते म्हणजे, आणि ते पण सगळं निसर्गातलं. मग हे जे शोधायचं असेल ना आपल्याला निसर्गातल्या या सगळ्या नवनवीन गोष्टी, त्यासाठी निसर्गात जा, निसर्गात जाऊन भटका, ते शोधा आणि त्याचा आस्वाद घ्या मित्रांनो. तुमच्या लक्षात येईल की वरती जे डोंगर आहेत आणि ही झाडं वगैरे, तर त्याच्या छटा या ठिकाणी इथं पडलेल्या आहेत. आणि ह्या छटा इतक्या भारी दिसतात हे बघा, पूर्ण भारी. म्हणजे ज्याला ड्रॉइंग करायची आवड आहे एखाद्याला, त्यासाठी इतकं भारी ना. तर थोडा वेळ आम्ही ना इकडं निघालोय, याच्यावरती बसणार आहे. थोडं रिस्कीच होणे, थोडंसं बसणार आहे आम्ही इथं. मस्त की निसर्गाचं सौंदर्य घेत आम्ही डाळिंब खाणार आहे. खा खा डाळिंब खा, डाळिंब खा. वॉट अ फिलिंग भावानं. सकाळ सकाळी आजीची तयारी झाली, मस्त फुलं आणली त्यांच्या परच बागेमधली, है ना. सगळे गुलाब वगैरे, मोगरा पण आहे, ते कुंकू बरोबर बघा. म्हणजे आजीने सगळी गोळा केला. तर मस्तपैकी आजी पूजा करणार. परी बसली तर मस्तपैकी सकाळ सकाळ नाचला. आंघोळ केली का परी? खरं सांग, आंघोळ केली? आंघोळच केली, भूक लागली आहे ना. तर जिजू पण बसले आता मस्तपैकी तिच्या बस. खरं सांग आम्ही पण डाबी असतो डाळिंब खाली. असं काही नसते खायचं, ठीक आहे, एन्जॉय. चहा ते कोणासाठी? तुझ्यासाठी. अरे आणि आंघोळ केलेली नाहीये का? केली केली का? हिने केली नाही ना, केली अजून केलेली नाही. तू केली का आंघोळ? हा आंघोळीला जाऊन आंघोळून जाऊन आल्या. आणि आमच्या मॅडम पण बिना आंघोळीच्या चहा पण नाश्ता केलाय. आंघोळ केली का? खरंच का? झोपत केली का स्वप्नामध्ये? अच्छा, आंघोळीची एक गोळी भेटते का? तरी म्हटलं मी एवढी भारी कसं काय दिसते एवढं सकाळ सकाळी. अरे बाप, जाऊन आली तू? विशेष कळले ना. बघ कधी येतो मला सांग. बघ मग मला कधी भेटणार पाणी ते सांग. मला कधी पाणी भेटणार? हा म्हणजे वाटते का मी एवढं भारी दिसतोय का? आंघोळ झाले का? अजून काही आंघोळच नाही आली आली. मी पण तुमच्याकडेच पाडू समजतो, फिरून आलोय सकाळ सकाळ तिकडे जाऊन. पण आंघोळ नाही आली. तू पण बसली का आता नाश्त्याला बिना आंघोळीचीच? तू पण ते ताई ग त्याच्या आधीचा ताई ग, ती पण तशीच नाश्ता केलाय तिने पण बिना आंघोळीचं. अच्छा, ती पण तसंच आहे. मग इथं आल्यावर ती पण तशी करते, तिकडे नाही करत गावाला. बरोबर, म्हणजे सगळ्याच बहिणी सारख्याचे म्हणायचं तुम्ही, है ना? बरोबर ना? भारी बरं का, माझ्या गावात बरं का मुली हा एन्जॉय करा. वरमाईंचं आहे ना मस्तपैकी नेल पेंट लावायचं काम चाललं या ठिकाणी. बघा काल लावलीच नाही का मग तुम्ही? काल वेळच नव्हता आहे ना. हा मामींचा चेहरा. आंघोळ झाली मामींची पण. सगळ्यात पहिला नंबर मामींचा लागलाय. पण मामी तुम्हाला उठवलं कोणी? बघा म्हणजे मीच उठवलंय. म्हणजे मला सांगितलं होतं त्यांनी उठवायला म्हणून उठवलंय. सगळ्या देवांना मस्त आंघोळ आहे ना. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय, ह्या फिलिंगच खूप भारी असतात. आता त्यांच्या भाऊचं आहे बघा, म्हणजे भावाची मिसेस एवढं प्रेम करतंय की केस वेगळं सुकून देते. अजून सुख काय असतं आयुष्यामध्ये? वा वा, हे फक्त लग्न घरामध्येच होत असतं बघा. मामी पण आनंद घेतात त्याचा. सगळं ओळखलं आता, फक्त फायनल आहे ना. आत्ताच मामाने घेऊन आलंय आणि पूर्ण सेटअप चाललाय. बबलू वगैरे मदत करते आणि ओम साई पण आहेत त्या बघा. बसले का? बसा बसा बसा. सगळे गावातले नाश्त्याला बसलेले मित्रांनो. आपला हा नाश्ता. काल तो फोटोवाला नुसतं सांगायचा थोडा हसा, थोडा हसा. अहो थोडा हसले ना की दात दिसत ना. हे मामीने पुरी आणली. सांजवाची पुरी म्हणतात ना याला. लग्न म्हणलं का हे असतंच. गुड मॉर्निंग. झोप झाला का रे? झोपू झाला. बाबा त्रास देतात ना तुला? अरे बाबा मज्जा करतात तुझी. गाडीत जायचं. पिप्पीत जायचं ना बसून.
म्हणला ना त्याला ना बसून हा मला वाटलं झोपल तो पण नाही झोपला. नाही झोपला इथे येऊन माती खेळत बसला. माती खेळला इथे येऊन. अरे बापरे काय स्वस्तिक वाचलं मस्त पैकी सकाळ सकाळचं हंबवणं प्रॉपर म्हणजे एकदम फील आहे. हे बघा खूप भारी. आता जिजू पण आले ते मस्त सकाळ सकाळी कुत्रा बघा कसं लाडावलाय त्यांच्याकडे. काय म्हणजे काय मोमेंट्स आहेत. वाव हे काय वास्त्राला घेऊन आले बाबा. अरे वा बाबांनी सोय केली आहे वास्त्राची. तर फायनली ओम रेडी आहे मस्त पैकी. ब्लेझर घातलाय बाबांनी. ये होईना बात खतरनाक लुक मध्ये. चल या बघा हळू चालते खाली. रे भावल्याच्या भारामध्ये पडला होता का स्वस्तिक. पडला होता मामा डुबुक झाला. एवढं मस्त ब्लेझर घातलाय आणि खाली त्याने बघितलंच नाही काय हो. आणि साईला मस्त हसायला भेटलंय चान्स. सायली मग का पी दे अय्यो सायली मावी बरं का. तर सायली माऊचा मेकअप आता एवढा झालाय ऑलमोस्ट साडी रेडी. आता फक्त मस्त पैकी काय करायचंय मेकअप. कुठे तोंडाला का करून घे. हा सेकंड हॅलो म्हणा. हॅलो दादा. हो स्वस्तिक तू पण हॅलो करते दोघ जण. आलं पळत चाललं पळत मामाचा आवाज आला. चाललं पळत हळूच पडशील तिथून. कसं बघत आहे बघितलं का कसं बघत आहे. मामा रागावली. स्वस्तिक मस्त ट्रॅक्टर चालवतोय. आजचा दुसरा दिवस आहे. मस्त फील घेतोय. आज म्हणे पप्पा तुम्ही पण बसा. पप्पा बसा बसा असं केलं आहे ना पिल्लू. सायली काय अजून बदलायचं की एकदा. हा ते एवढं सगळं चांगलं दिसतंय. अजून किती बदली आता मस्त एवढं मस्त पैकी पाणी पिते त्याच्या हाताने. फक्त खायचं नको म्हणते. पाणी पण आता दिले कसं बळबळ म्हणून बघ तोंड करते. पिऊन टिंकल तर नुसतं ऍक्टिव्ह. काय बोलायचं या कलाकाराला. हा या बघा चालली आंघोळ करायची. सगळं पाणी खाली. स्वस्तिक इकडे बघ कोण आले. मामा आले बघ. मामा किती छान छान ब्लेझर घालणार पिल्लू. हा साई मामाने छान ब्लेझर घातलं बघ का. आता बाळ पण घालणार बघ का साई मामा. बाळ पण घालणार बघ. इथं बाळाचं ब्लेझर आहे तर पप्पा बाळाला ब्लेझर घालणार. मस्त पैकी स्वस्तिकने घालून झाली. आता मस्त पैकी ब्लेझर घालायचं. मम्माचं इथं ओळखायचं काम चाललंय ऍक्च्युली. पण कसं होतं छोटं लहान बाळ जेव्हा असतं ना तेव्हा हे प्रॉपर असं मेकअप करणं प्रॉपर ओळखणं हे खरं खूप आयांसाठी खूप कठीण आणि खूप स्ट्रगलचं काम असतं. सो आणि त्याला इतका पुरेसा वेळ भेटत नाहीये. पण हा बघा या कलाकाराला खूप वेळ भेटतो. हा भांगपाडा म्हणते. पाडायचं ना बाबा आठवण करून तुम्ही. कोणतं हा ठीक आहे चांगलं दिसतंय. नाही ठीक आहे छान दिसते. हा बोला शेठ. हा स्टाव त्याला स्टाव दिसलं. स्टाव दाखवते. हाय स्टाव. आता मस्त ब्लेझर घालायचे बाळाला. कोट राहायला घालायचा पण गडी पप्पाला चांगलं अख्खे शर्ट काढायची वेळ आहे. एवढं गरम केलंय बरोबर. गडी म्हणतोय हँड आहे ना. अजून त्याचा टाय लावला का एकदम टाकाटे दिसणार. येस ऑलमोस्ट डन झालंय पिल्लू. आता फक्त विषय आहे की त्याला शर्ट मोठा होते तर ते थोडं आहे ना ओरडते म्हणते. हात नाही त्याचं दिसत बाहेर घालायचं. इकडे बघा टाकाटक म्हण टाकाटक. हा हा पालीचा जातो गोड गोड पप्पाला. कसलं खुश आणि मी ऑलमोस्ट रेडी आहे. हा तर चलो स्वस्तिक शेठ चला. पळा 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 पळा. जिजून ते बसतात आता सगळे गाडीमध्ये बसमध्ये. आणि स्वस्तिक शेठला मी सोडत. चल लवकर गाडीचा. हो गाडीचा पण आली. बसला तू बस मध्ये बरोबर. चला जा तुम्ही हळूहळू जा पटकन जा. बाय. अजून कोण येतंय. छोटी श्वेता कधी आली. छोटी श्वेता विहा हे छोटी. मग कुठे मम्मा कधी आलीस. एकदम बेस्ट स्माइल देते. हा हळूच तुझ्यासारखीच हसमुख आहे. छोट्या लाजतोय काय तू. लाजतोय. एक नंबर. म्हणजे कसं पाहुणे मंडळींचा सत्कार करणं हे खूप महत्त्वाचं. टाकाटाक नियोजन. मामा सगळं इथं मस्तपैकी थांबले ते नियोजन करायला. आणि दादा पण आहेत. प्रॉपर नियोजन चालू आहे. बस पण आली मित्रांनो फायनली. तर आपला स्वस्तिक शेट उतरवून याच्यातून आला पण. स्वस्तिक शेट कुठं आले तुम्ही. नमस्कार का राम राम. हां टोपी घालोय.
छोट्या इकडं. ए, काकांना कशी टोपी घातली पिल्लू? काकांना कशी टोपी घातली? वाव, किती छान छान. हसू हसू करा. डिंगी डिंगी. छोटं पिल्लू आहे ना, आहे की नाही स्वस्तिक? अय्यो पाठ घेतो का? ते सारखं झालं ना. एक नंबर, खूप छान. धन्यवाद. बबलू मामा बघ काय झालंय बघ. पुष्पा असं कर बघ कर. पुष्पा पुष्पा झालाय. पुष्पा पुष्पा. मुख्य कलेचा व्हिडिओ काढायचा. मुख्य कले आली एकदम खतरनाक लुक मध्ये बघा. एकदम हा एकदम मस्त पैकी. अय्यो मामी मस्त पैकी श्वेताला आयलाइनरचा टचअप देते एकदम परफेक्ट लुक मध्ये. आणि हे बघा एकदम आता नवरी झाली श्वेता सुद्धा एकदम हॅपी झाली आहे. आधी स्वस्तिक म्हणून हे काय विषय भावानो. मामा एकदम फेटा बिटा घालून एकदम कडक लुक मध्ये या बघा. ये होईना पाच भाऊ दिसतंय आपण खरंच एक नंबर. डीजेचा आवाज चालू झालाय आणि स्वस्तिक श्री बसले झाडाखाली मस्त पैकी. मामा ये छान छान एक नंबर. हा कोण आहे? नवरा बायको आहे का रे? आपला शुभम मामा आणि मामी आहे ना. मामा आणि मामी. हा मामा मामी. कोण आहे? मामा मामी मामा. हा मामी मामा. व्हिडिओ 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 व्हिडिओ. माहोल होते आणि ऑलमोस्ट रेडी आहे. आपण बघू शकता खूप सुंदर असं ब्लॉग आजचं होते आपल्याकडे. मस्तपैकी लग्नाचं सेलिब्रेशन आज शुभमचं होते आणि त्याचा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते आणि स्वस्तिकची मस्त डान्स या ठिकाणी बघायला भेटते. चला एन्जॉय करा आपल्या व्हिडिओचा. शाबास. टाका 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 टाका. बाबाने तुला टोपी दिली ना छान छान. हा अशी घालायची कशी अशी बाबा घालून दादा अशी छान छान. आता बाबा फोटो काढणार हो का बाळाचा. फोटो फोटो नवी आहे का? फोटो कसं दिसतंय छान छान आहे का? हा छान छान. बाबाने बघ फोटो काढला बघ बाबांच्या मोबाईल मध्ये. अय्यो कसलं छान दिसतंय. कसलं छान दिसतंय पिल्लू. छान आहे का?
बाबाला म्हण असं कर छान छान. बाबा आहे आपले बाबा आहे का मी आहे ना. चला हॅलो करा. हॅलो द्या. हॅलो करा. चला हॅलो करा. हॅलो हसून दाखवा बाबांना. या हाताने या हाताने राईट हँड मला आहे ना. खाऊ खाऊ करतो तू. कोण कोण जेवते बघा इकडे बघ. कोण कोण जेवतंय तर इकडे सायली माऊ आहे. इकडे बघ सायली माऊ खाते ना. आणि इथं कोण आहे इच्छा. छोटी छोटी परी माऊ आहे बघ. परी माऊ पण जेवण करते छान छान. आणि इकडे पण आहेत बघ किती छान छान दिदी सगळ्या जेवण करतात. गुलाबजाम खातात गुलाबजामुन. कोण कोण आहे बघ जेवण कोण कोण करते बघा. सांग ना तुझं कसं लास्ट आहे बघा. तो कसं लास्ट आहे लाज का करते एवढे घाबरलं काय तू अते. कसलं फनी मोमेंट्स लग्नामधल्या. गुलाबजाम कुठं पिळतोय तू. अरे काय बाळाला भेटलास का तू. स्वस्तिक शेट आहेत. स्वस्तिक ते बघ कोण आहे नकुल दादा. दादा पण त्याला सेकंड केला दादा सेकंड केला. चला तोंडात बोट नाही घालचा कळा. सेकंड दादा चालेल तुम्ही लगेच? असं चाललंय चाललाय ना. चला बघ आदर्श मामा चालल्यात मामाच्या गाडीवर. बघ कोण चालवते पेप्पी बघ आहे का. आणि आपण चाललो बसून. मागं कोण कोणी बघितलं का. बाबा पण आहे मम्मा पण आहे ना. तर चला मित्रांनो आता आमची झाली सुट्टी. लग्न संपलं आणि आम्ही चाललो घरी. बाय करा बाय टाटू करा. तू पण टाटा म्हणा. टाटा पुन्हा भेटूया. हा